Okay, now you all can mark your presenting. Okay, Nidhi, Dheeraj, and I think Sally. You three have to upload your homework with today's homework. Okay. लास्ट टाइम जो काही होमवर्क मी दिला होता तो तुम्ही आताच्या आजचा जो होमवर्क मी देणार आहे त्याच्यासोबत अपलोड करायचा आहे. ओके, सी वी विल कंटिन्यू विथ अवर लेसन. Is my screen visible to all of you? Let me know in the chat box. Okay. See. So we will revise. आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया आपण लास्ट लेक्चरला काय काय पाहिलं त्याचा. ओके. सी. आपण एक नवीन लेसन चालू केला युरोप आणि इंडिया. ओके, युरोप आणि भारत. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं ड्युरिंग द मॉडर्न पिरियड द व्हेरियस हॅपनिंग्स इन द युरोप हॅड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडिया. ज्या काही गोष्टी युरोपमध्ये घडल्या त्यांचा परिणाम कोणावर झाला भारतावर झाला. ओके, त्या गोष्टी कोणकोणत्या होत्या त्या आपण अभ्यासल्या. त्याच्यामधल्या काही गोष्टींचा अभ्यास आपण केला तर त्याच्यातला पहिला आहे पिरियड ऑफ रेनिसन्स. म्हणजे काय प्रबोधन युग. ओके, एका तऱ्हेने रिबर्थ. ओके, बघा काय आपण पाहिलं युरोपच्या हिस्ट्रीमध्ये जो मिडायवल पिरियड होता म्हणजे 13 to 16 सेंचुरीचा जो पिरियड होता त्या पिरियडला पिरियड ऑफ रेनिसन्स म्हटलं जातं. का? कारण त्या पिरियडमध्ये रिफॉर्मेशन, ओके, त्या पिरियडला रिफॉर्मेशन, रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट अँड जिओग्राफिकल डिस्कवरीज होत्या त्या खूप प्रमाणात अस्तित्वात आल्या म्हणून त्या पिरियडला एज ऑफ रेनिसन्स असं म्हटलं जातं. हा एक तुमचा क्वेश्चन होता होमवर्क साठी. ओके, देन आपण पाहिलं की आर्ट, आर्किटेक्चर आणि फिलॉसॉफी या क्षेत्रात खूप जास्त उलाढाल करण्यात आली, खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यासाठी कोणत्या देशांचा जास्त प्रभाव होता ग्रीक अँड रोमन. ओके, ग्रीक अँड रोमन या देशांचा या कलेवर जास्त प्रभाव होता. तसंच ह्युमॅनिटेरिझम म्हणजेच काय मानवताला जास्त महत्व रेनेसन्सच्या पिरियड मध्ये मानवतेला जास्त महत्व दिलं गेलं होतं. ओके, देन मी सॉ लिओनार्डो द विन्सी या कलाकाराबद्दल आपण पाहिलं त्याने कोणत्या पेंटिंग्स काढल्या कशासाठी तो फेमस होता हे आपण पाहिलं. नंतर आपण बघितलं की त्यावेळी जे लिटरेचर होतं जे जे काही साहित्य निर्माण केलं जायचं ते लोकल लँग्वेज मध्ये केलं जायचं. का? कारण सामान्य माणसाला ते वाचता यावं त्यामध्ये काय दिलं आहे ते समजून घेता यावं म्हणून. ओके, देन वी सॉ रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट. रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट आपण काय पाहिलं जे ख्रिश्चन प्रिस्ट होते ते काय करायचे लोकांकडून एखाद्या देवाच्या नावाने किंवा अननेसेसरी रिच्युअल्स करून घ्यायचे, लोकांची लूट लुबाड करायचे. त्यांच्या अगेन्स्ट जी मुवमेंट फॉर्म केली गेली तिला रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट असं म्हटलं गेलं. ओके, सो जिओग्राफिकल डिस्कवरीज मध्ये आपण पाहिलं 1487 मध्ये बार्टोलोम्यू डियास हा पोर्तुगीज सेलर होता. तो इंडियाच्या शोधात आला पण त्याने कोणाचा शोध लावला आफ्रिकन कंटेंटचा. आफ्रिकाच्या एका टोकाचा शोध लावला ज्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलं जातं. देन 1492 मध्ये क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. 1498 मध्ये पोर्तुगीज सेलर वास्को द गामा शेवटी इंडियामध्ये पोहोचला. त्याने भारताचा शोध लावला. कॅलिकट या बंदरामध्ये तो पोहोचला. ओके, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. सो वी आर नाउ गोइंग टू स्टार्ट विथ अवर न्यू टॉपिक दॅट इज इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन इन युरोप. ओके, इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन इन युरोप. इंटेलेक्चुअल म्हणजे काय? म्हणजे विचार करणे, वैचारिक. ओके, वैचारिक बघा म्हणजे इव्होल्युशन म्हणजे बदल घडून येणे, क्रांती घडून येणे. ओके, युरोपातील काही वैचारिक दृष्टीची क्रांती म्हणजेच इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन इन युरोप. युरोपमध्ये कशा प्रकारे इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन झालं, वैचारिक क्रांती कशी घडून आली ते आता आपण या पार्ट मध्ये पाहणार आहोत. ओके, सी. ओके,
I will give you 10 minutes after to clear all your doubts, okay? So no one will disturb in between. If you have any doubt, you can ask me after this topic completes, okay? हा एक टॉपिक कंप्लीट झाल्यावर यावर काही जर तुम्हाला डाऊट असेल तर you can ask me. I will let you know about that, okay? See, intellectual revolution in Europe. Due to the changes during the Renaissance period, Europe proceeded from medieval to modern age. बघा, रेनिसन्स पिरियड मध्ये प्रबोधन काळात काय झालं, प्रबोधन काळात जे काही बदल झाले त्यामधून युरोप कुठे जात होता, मध्ययुगाकडून मिडायवल पिरियड मधून मॉडर्न एज मध्ये जात होता, मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे त्याची वाटचाल होत होती. इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन टूक प्लेस इन द सेम पिरियड. आणि या पिरियड मध्येच जेव्हा पिरियड ऑफ रेनिसन्स चालू होता त्यामध्येच इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशनची सुद्धा सुरुवात झाली. म्हणजे युरोपमध्ये जी वैचारिक क्रांती होती, वैचारिक क्रांती म्हणजे काय, काही विचारवंत पुढे आले, त्याने लोकांच्या ज्या भोळ्या भाबड्या कल्पना होत्या, भोळसट विचार होते ते पुसून काढले आणि आधुनिक विचारांनी लोकांना समृद्ध केले. ओके, बघा, intellectual revolution took place in the same period. The society starts stepping out of the past ignorance and blind faith. मग या इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशनचा काय फायदा झाला, वैचारिक क्रांतीचा काय फायदा झाला? पूर्वी जी लोक अज्ञान आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप गुरफटलेली होती, खूप प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्या समाजात अस्तित्वात होत्या, त्याच्यातून लोक हळूहळू बाहेर बाहेर यायला लागली. बघा, आपल्याकडे अजूनही कितीतरी अंधश्रद्धा लोक मानत असतात, तसेच युरोपमध्ये सुद्धा बहुतेक आता आपण आत्ताच जर युरोप आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटेल का की हे लोक अंधश्रद्धा मानत असतील, पण मिडायवल पिरियड मध्ये ही लोक सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली होती. मग इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशनने काय झालं, ते जी सोसायटी होती, समाज होता, तो या अंधश्रद्धेतून बाहेर येऊ लागला. ओके, अज्ञान आणि अंधश्रद्धा या गोष्टींमधून बाहेर येऊ लागला. The pre-established customs and traditions came to be seen from a critical point of view. ज्या काही रूढी परंपरा होत्या, प्री इस्टॅब्लिश म्हणजे अगोदर खूप काळापासून, प्रस्थापित म्हणजे एकदम जुन्या लोकांपासून, जुन्या आपल्याकडे पण काही परंपरा आपण फॉलो करतो, एखाद्या पद्धतीचं लग्न असतं, वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लग्न होतात, वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लग्न होतात. मग ते आपल्याला आता माहिती पडलेलं आहे का डायरेक्टली? नाही, ते आपल्या सगळं पूर्वजांपासून चाललेलं आहे, बरोबर. मग तसंच युरोपमध्ये सुद्धा काही कस्टम्स अँड ट्रेडिशन होते जे खूप पूर्वीपासून चाललेले होते. या कस्टम्स आणि ट्रेडिशन कडे, या रूढी आणि परंपराकडे लोक क्रिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे चिकित्सक दृष्टीने पाहायला लागली की काय आहे या परंपरेत, असं खरंच ही परंपरा फॉलो व्हायला पाहिजे का, याने काय फायदा होणार आहे, या परंपरेने आपल्याला कोणत्या प्रकारचं नुकसान होणार आहे, या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी लोक त्या परंपरांकडे, कस्टम्स अँड ट्रेडिशन्स कडे बघायला लागली. All these changes are addressed as intellectual revolution, which gave further momentum to scientific discoveries in Europe. मग हे काही सगळे बदल झाले, त्या बदलांना एकत्र मिळूनच इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन असं म्हटलं गेलं, म्हणजेच वैचारिक क्रांती असं म्हटलं गेलं. मग यामुळे काय झालं, विच गेव फर्दर मोमेंटम टू सायंटिफिक डिस्कवरीज इन युरोप. युरोपमध्ये खूप काही सायंटिस्ट अस्तित्वात आले, त्या सायंटिस्टनी, त्या वैज्ञानिकांनी खूप संशोधन केले, खूप शोध लावले. मग या वैचारिक क्रांतीमधूनच त्यांना ते शोध लावण्यास चालना मिळाली. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन इन युरोप. युरोपमध्ये इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन कशा प्रकारे झालं, सगळ्यांना समजलंय का? All of you have understood? Anyone has any doubt? You can ask me if anyone has any doubt. Okay. Okay. Now we will start with the next topic. See, now revolution in political sphere. Political sphere म्हणजे जे काही राजकीय क्षेत्र आहे, आपल्याकडे पण पॉलिटिकल स्पेअर आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पार्टीचे लीडर्स आहेत, बरोबर. तेव्हा युरोपमध्ये सुद्धा हे काही लीडर्स होते. आपण पाहूया पॉलिटिकल स्पेअर म्हणजे काय. रिव्होल्यूशन इन पॉलिटिकल स्पेअर म्हणजे राजकीय जे क्षेत्र होतं
राजकीय क्षेत्रामध्ये क्रांती कशा प्रकारे घडून आली ते बघायचं आहे आपल्याला. इन द अर्ली, ओके, टेल मी वन्स, इज एनीवन रिक्वायर्ड एक्सप्लेनेशन इन हिंदी? All of you are familiar or adjustable with Marathi? Okay, let me know everyone. Okay, whenever you want, you can tell me. See, revolution in political sphere. In the early stage of beginning of modern period in Europe, many political changes took place. बघा काय झालं, मिडायवल पिरियडच्या नंतर जो काही मॉडर्न पिरियड आला म्हणजेच आधुनिक काळ आला, त्या आधुनिक काळाची सुरुवात झाली. मिडायवल पिरियड नंतर काय झालं, मॉडर्न पिरियडला सुरुवात होत गेली, आधुनिक काळाला सुरुवात झाली. मग या आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला काय झालं, युरोपमध्ये अनेक राजकीय पॉलिटिकल चेंजेस म्हणजे युरोपमध्ये अनेक प्रकारचे राजकीय बदल, त्यांचे जे पॉलिटिक्स होते त्यामध्ये बदल घडून आले. Due to the various revolutionary events during 18th as well as 19th century, this period is known as the Age of Revolutions. बघा, due to the various revolutionary events during 18th as well as 19th century, this period is known as the Age of Revolution. मग 8व्या आणि 19व्या शतकात काय झालं, 8व्या आणि 19व्या शतकात अनेक गोष्टी घडून आल्या, अनेक रिव्होल्युशन्स, खूप प्रकारचे बदल, खूप प्रकारच्या क्रांती घडून आल्या. म्हणून 18th आणि 19th सेंचुरी या पिरियडला काय म्हटलं जातं, एज ऑफ रिव्होल्युशन्स म्हणजे क्रांतियुग असं म्हटलं जातं. ओके, ड्युरिंग दिस पिरियड there was development of parliamentary democracy in England. There was a change in the form of cabinet system. बघा काय झालं या काळात, फर्स्ट काय झालं, डेव्हलपमेंट ऑफ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी इन इंग्लंड. ओके, फर्स्ट काय झालं, डेव्हलपमेंट ऑफ पार्लमेंटियन. ओके, वेट फॉर अ मिनिट. Okay, sorry for the inconvenience. I will continue now. See where we were. Yes. During this period, there was development of parliamentary democracy in England. यामध्ये काय झालं, इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. जशी आपल्याकडे डेमोक्रेसी अस्तित्वात आली, भारतात डेमोक्रेसी अस्तित्वात आली, तशी आपल्या अगोदर इंग्लंडमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणजे संसदीय लोकशाहीचा विकास झाला. लोकशाही म्हणजे काय, हु विल टेल मी व्हॉट इज डेमोक्रेसी? व्हॉट इज डेमोक्रेसी? लोकशाही म्हणजे काय, कोणी सांगेल का मला? राजेशाही असते, लोकशाही असते, हुकुमशाही असते. लोकशाही म्हणजे काय? ओके, आपल्याकडे लोकशाही आहे, भारतात लोकशाही आहे म्हणजेच काय, लोकांनी लोकांसाठी बनवलेले राज्य. म्हणजे आपल्याकडे कोणता राजा आहे का आपल्यावर राज्य करण्यासाठी? नाही. ओके, आपल्याकडे पीएम वगैरे पीएम आहे, सीएम आहे. येस, पीपल ॲज अ किंग. ओनली पीपल विल डिसाइड. आपणच वोट करून आपणच वोट करतो, प्राईम मिनिस्टर चूज करतो, सीएम चूज करतो, बरोबर? येस, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी बनवलेले राज्य. ओके, व्हेरी गुड. सी, देयर वॉज अ चेंज इन द फॉर्म ऑफ कॅबिनेट सिस्टीम. जी काही कॅबिनेट सिस्टीम होती, कॅबिनेट पद्धत होती, त्या पद्धतीमध्ये इंग्लंडमध्ये बदल करण्यात आला. The Bill of Rights 1689 laid limitations on the power of the king. The sovereignty of parliament was established. मग याच्यामुळे काय झालं, एक बिल पास केलं गेलं. 1689 मध्ये एक बिल पास केलं. या बिलमुळे काय झालं, राजाचे जे हक्क होते त्यांच्यावर एक लिमिट लावण्यात आलं. ओके,
आणि पार्लमेंटच सगळं काही आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे पार्लमेंट सार्वभौम आहे. पार्लमेंट जे काही डिसिजन घेणार ते सगळ्या लोकांनी मानले पाहिजेत. राजाची व्हॅल्यू 0 असं सांगण्यात आलं. ओके, सी नेक्स्ट इज अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. बघा, जसं भारताने स्वातंत्र्य युद्ध केलं, आपल्यावर कोणी राज्य केलं? ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं, बरोबर. मग त्याच्यासाठी आपल्याला फ्रीडम मिळण्यासाठी आपण पण स्वातंत्र्य युद्ध केलं. तसंच अमेरिकेने सुद्धा स्वातंत्र्य युद्ध केलं. तर अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स मध्ये काय आहे बघा. With the background of revolutionary development in Europe, it is equally important to think about the American War of Independence. Okay, with the background of revolutionary development in Europe, युरोपात घडणाऱ्या काही क्रांतिकारी गोष्टींबद्दल आपण शिकत आहोत. मग आपण अमेरिकेच्या इंडिपेंडन्सच्या युद्धाला, म्हणजेच अमेरिकन जे स्वातंत्र्य युद्ध आहे, अमेरिकेचं जे स्वातंत्र्य युद्ध आहे, त्याचा विचार करणं ही तितकंच महत्वाचं आहे. ओके, इट इज इक्वली इम्पॉर्टंट टू थिंक अबाउट द अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑल्सो. With the discovery of America, the European countries turned their attention towards their continent. बघा, मग काय झालं? अमेरिकेचा शोध लागला, बरोबर. भारताच्या शोधाच्या नादात काय झालं? क्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आला होता. आपण हे शिकलेलो आहोत अगोदरच. मग त्याने काय केलं? अमेरिका या खंडाचा शोध लावला. ओके, मग अमेरिका खंडाचा शोध लागल्यामुळे युरोपातले जे काही देश होते, ओके, युरोपियन कंट्रीज टर्न देअर अटेन्शन टुवर्ड्स दिस कॉन्टिनेंट. युरोपियन जे देश होते, युरोपातील जे देश होते, त्यांनी काय केलं? स्वतःचं लक्ष या अमेरिका खंडाकडे वळवलं. ओके, अमेरिका खंडाकडे लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली. The imperialist European countries took control of different regions of America and established their colonies. मग त्यांना कळलं की अमेरिका हा एक नवीन खंड आहे जो अस्तित्वात आलेला आहे. मग आपण तिथं जाऊन आपल्या वसाहती स्थापन केल्या पाहिजेत, त्या खंडावर सुद्धा आपण राज्य केलं पाहिजे, असं काही साम्राज्यवादी युरोपियन देशांनी ठरवलं. आणि मग त्यांनी काय केलं? ते साम्राज्यवादी युरोपियन देश एकत्र आले आणि त्यांनी अमेरिका खंडाचे वेगवेगळे प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले आणि दे इस्टॅब्लिश देअर कॉलनीज. त्यांनी स्वतःच्या कॉलनीज तिथे वसवल्या, काही वसाहती स्वतःच्या स्थापन केल्या, म्हणजे ते तिथे राहण्यासाठी गेले. ओके, इंग्लंड इस्टॅब्लिश 13 कॉलनीज ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ अमेरिका. बघा, फक्त एका इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर स्वतःच्या अशा 13 वसाहती स्थापन केल्या. Initially, England had nominal domination over these colonies, but later English Parliament laid oppressive restriction and taxes on these American colonies. अगोदर सुरुवातीला काय झालं? इंग्लंडच्या या वसाहतीवर थोडंसंच वर्चस्व होतं, म्हणजे ते जास्त काही त्यांच्याबद्दल डिसिजन वगैरे घेऊ शकत नव्हते. बट लेटर त्यांनी काय केलं? नंतर इंग्लिश पार्लमेंटनी काय केलं? अमेरिकन वसाहतीवर काही जाचक बंधनं लादली. तसेच टॅक्सेस, कर सुद्धा, वेगवेगळ्या प्रकारचे कर सुद्धा त्या अमेरिकन वसाहतींवर इंग्लिश पार्लमेंटनी आकारण्याला सुरुवात केली. म्हणजे एका अर्थाने काय केलं? त्यांनी अमेरिकन वसाहतीला आपल्या ताब्यात घेतलं, त्यांच्यावर राज्य करायला सुरुवात केली. ओके, द पीपल इन अमेरिका रिव्हॉल्टेड अगेन्स्ट इट. मग साहजिकच आहे, आपल्यावर कोणी येऊन आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली, आपल्यावर जाचक बंधनं लादायला सुरुवात केली, वेगवेगळ्या प्रकारचे विनाकारण कर लादायला सुरुवात केली, तर आपल्याला राग येणारच. मग या लोकांनी काय केलं? अमेरिकेच्या लोकांनी इंग्लंडच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहती विरोधी युद्ध पुकारलं. रिव्हॉल्टेड अगेन्स्ट इट म्हणजे त्यांनी, अमेरिकेच्या लोकांनी या इंग्लंडच्या वसाहतींविरुद्ध युद्ध पुकारलं. इंग्लंड डिक्लेअर्ड वॉर टू सप्रेस दिस कॉलनी. मग या कॉलनींचा नाश करण्यासाठी, अमेरिकन कॉलनींचा नाश करण्यासाठी इंग्लंडने काय केलं? इंग्लंडने सुद्धा या वसाहती मोडून काढण्यासाठी युद्ध पुकारलं. ओके, American colony organized the army under the leadership of George Washington and finally won against England. मग अमेरिकन वसाहतींनी काय केलं? जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या लीडरशिप खाली, म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सैन्य एकत्र केले आणि
त्यांनी इंग्लंड सोबत लढा दिला, त्या इंग्लंडचा प्रतिकार केला. ह्याच इव्हेंटला काय म्हटलं जातं? दिस इव्हेंट इज नोन ॲज दी अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. ओके, ह्याच इव्हेंटला अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स असं म्हटलं जातं. A new nation known as the United States of America with a federal government, written constitution and based on the principles of democracy was born. मग याच्यात काय झालं? अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध घडल्यानंतर अमेरिका स्वतंत्र झाली. इंग्लंडला अमेरिकेने हरवून टाकलं. म्हणूनच द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजे हे संघराज्य शासन पद्धती आणि त्यांनी अस्तित्वात आणली आणि त्यांची राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सुद्धा लिहिलं गेलं. आणि हा कॉन्स्टिट्यूशन कशावर बेस्ड होतं? बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी. एका लोकशाही व्यवस्थेवर असणारा नवा देश अस्तित्वात आला म्हणजेच अमेरिका, ज्याला आपण आता USA म्हणतो. आपण म्हणतो की नाही USA ला शिकायला गेला आहे असं म्हणतो, म्हणजे USA इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ओके, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड द टू टॉपिक्स वी लर्न टिल नाउ. इंटेलेक्चुअल रिव्होल्यूशन तर समजलं तुम्हाला. देन रिव्होल्यूशन इन पॉलिटिकल स्पेअर, पॉलिटिकल स्पेअर मध्ये कसं रिव्होल्यूशन झालं. अँड देन American War of Independence. All of you understood? Anyone has any doubt in these three topics? Okay, we will stop over here for 2 to 3 minutes. I will ask you some questions. Yes, Siley, you want to ask something? Okay. See? Okay. Okay, what we learned till now, intellectual revolution in Europe. Okay, यामध्ये आपण काय शिकलो? Can anyone tell me what is intellectual revolution in Europe? How it took place? युरोपमध्ये इंटेलेक्च्युअल रिव्होल्यूशन म्हणजे वैचारिक क्रांती कशा प्रकारे झाली? कोणी सांगेल का मला? येस सायली. Intellectual revolution रिव्होल्यूशन. revolution in Europe started due to the changes during the recent period. By this, the Europe proceeded from the medieval to modern age. This society started stepping out of the past ignorance and blind faith. The pre-establishment of customs and tradition came to be seen from the critical point of view. All these changes are addressed in intellectual revolution. Okay, good. All of you have understood what Siley just now told. सगळ्यांना समजलंय का आता जे काही सायलीने सांगितलंय? Okay. You agree with that? You all are agree with that? Okay, good. See? Okay, now tell me how the American War of Independence took place. What was the reason for American War of Independence? Yes, Rudra, you can tell me. What was the reason for American War of Independence? अमेरिकेचा इंडिपेंडन्सचा वॉर झाला, त्याच्या मागचं रिझन काय होतं? Yes, miss. Can I start? Yes. Okay. American War of Independence. Imperialist European countries established colonies in different regions of America. England established 13 colonies on the east coast of America. England laid oppressive restrictions and taxes on these colonies, which created discontent and the people revolted. George Washington led the American army in the war against. Okay. This is how American War of Independence took place. Okay. All of you are understood?
what Rudra has told just now, you all agree with that? Okay. See, next question is, okay, tell me about revolution in political sphere. How the revolution in political sphere took place? Yes, Mansi, will you? Yes, miss. Yes, tell me how the revolution in political sphere took place. In that early stage of beginning of modern period in Europe, many politic changes took place due to the various revolutionary events during 18th as well as 19th century. This period is known as the Age of Revolution. Means, in this period, the development of parliamentary democracy in England was developed. There was a change in the form of cabinet system, and the Bill Rights laid in 1699 limitations on the power of the king. The Okay, sovereignty of parliamentary was established. okay, good. So all of you have understood whatever I just now taught you. Okay. So we will start with our next point, that is French Revolution. बघा आपण किती प्रकारचे रिव्होल्यूशन इथे पाहत आहोत. सगळ्या देशांचे मोस्टली आपण पाहत आहोत. वी फाउंड अबाउट युरोप, देन अमेरिका. नाव वी आर हिअर फॉर फ्रेंच. फ्रेंच इज फ्रान्स. फ्रान्सच्या रिव्होल्यूशन बद्दल आपल्याला बघायचं आहे. फ्रान्समध्ये कशा प्रकारे राज्यक्रांती झाली ते आपण बघणार आहोत. ओके. In 1789 AD, the people of France revolted against the uncontrolled and unjust monarchy and feudalism and established a republic. बघा 1789 इसवी सन 1789 मध्ये काय झालं, फ्रान्स मधील लोकांवर अनियंत्रित प्रकारे अन्याय होत होते. तिथे राजेशाही होती आणि सरंजामशाही होती. त्यामुळे राजा जे काही गोष्टी सांगेल, ज्या प्रकारचे कर स्वतःवर लादेल, ज्या प्रकारच्या गोष्टी आपल्यावर लादेल, ते सगळं लोकांना मान्य करावं लागायचं. मग 1889 मध्ये काय झालं, फ्रान्सच्या जनतेने या सगळ्यांच्या विरोधात उठाव केला आणि प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली. स्वतःसाठी एक स्वतःचं रिपब्लिक स्टेट त्यांनी स्थापन केलं. ओके. दिस इव्हेंट इज नोन ॲज फ्रेंच रिव्होल्यूशन. मग याच घटनेला फ्रेंच रिव्होल्यूशन म्हणजेच फ्रान्सची राज्यक्रांती म्हणून ओळखलं जातं. The French Revolution gave to the world the three values of liberty, equality and fraternity. बघा या फ्रान्सच्या रिव्होल्यूशन मधून पूर्ण जगाला तीन मौल्यवान गोष्टी मिळाल्या. तीन मूल्य मिळाली. ती कोणती होती? लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वॅलिटी म्हणजे समता आणि फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. लिबर्टी स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहेत आणि ते अधिकार गाजवण्याचा प्रत्येक व्यक्तीला, ते अधिकार गाजवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे. तुम्हाला काय करायचं आहे याचं बंधन कोणीही तुमच्यावर लादू शकत नाही. बिकॉज वी हॅव लिबर्टी. आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपण काय करायचं आहे हा पूर्ण सोलली निर्णय आपला असणार आहे. ओके. देन इक्वॅलिटी म्हणजे समता. ओके. यामध्ये मोस्ट आहे ह्युमॅनिटी म्हणजेच का मानवता, म्हणजे स्त्री पुरुष हे दोघं समान आहेत हे तिथे सांगितलं गेलं. अँड फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुता. म्हणजेच काय, त्या काळात लोक जाती धर्मावरून खूप विवाद करायचे, भांडणं व्हायची. म्हणून फ्रॅटर्निटी या मूल्याची देणगी आपल्याला फ्रेंच राज्य क्रांतीकडून मिळते. त्यावरून आपण समजलं पाहिजे की आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एका देशाचे नागरिक आहोत. ओके. नेक्स्ट इज इन वर्ल्ड हिस्ट्री among the political revolutions, the American War of Independence and French Revolution have a very important place. बघा पूर्ण जगाचा इतिहास जर आपण स्टडी केला, पाहिला, तर त्यामध्ये ज्या काही राजकीय क्रांती घडून आल्या त्यापैकी अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच रिव्होल्यूशन म्हणजे फ्रेंचची राज्यक्रांती यांना खूप महत्वाचं स्थान आहे. दे हॅव व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस. ओके.
All of you understood about French Revolution? फ्रेंच रिव्होल्यूशन सगळ्यांना समजलाय का? ओके. फ्रेंच रिव्होल्यूशन मुळे जगाला कोणत्या 3 व्हॅल्यू समजल्या? यू कॅन राईट देम इन द चॅट बॉक्स. पूर्ण वर्ल्डला फ्रेंच रिव्होल्यूशन मुळे कोणत्या 3 महत्वाच्या व्हॅल्यूज समजल्या? कोणती मूल्ये दिली आपल्याला फ्रेंच रिव्होल्यूशनने? येस, लिबर्टी. Yes, liberty, equality and fraternity. Very good. Liberty, equality and fraternity were the 3 values which we took from French Revolution. Okay. Then our next topic is Industrial Revolution. Industry म्हणजे औद्योगिक क्षेत्र. इंडस्ट्रियल एरिया औद्योगिक क्षेत्र म्हणजे औद्योगिक क्षेत्रात कशा प्रकारे क्रांती घडून आली ते आपल्याला बघायचं आहे. In the latter period of 18th century, there were many technological innovations in Europe. बघा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात लॅटर पिरियड म्हणजे जेव्हा 18वं शतक संपत आलं त्यावेळी युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रात खूप प्रकारे इनोव्हेशन्स घडून आले. टेक्नॉलॉजी त्यांची खूप पुढे गेली. त्यांनी खूप क्रांतिकारक बदल घडून आणले. There was production with the help of machines running on steam. बघा एकदम अगोदर फक्त माणसांचा उपयोग करून एखादं प्रोडक्ट बनवलं जायचं. कंपनीमध्ये फक्त लेबर्स असायचे. मोस्टली माणसांचा उपयोग केला जायचा. भट्टी असेल किंवा काही एकदम जोखमीचं काम असेल तिथे माणसंच वापरली जायची. त्यामुळे खूप प्रकारात मनुष्यहानी व्हायची, जीवितहानी व्हायची. पण युरोपमध्ये काय केलं जेव्हा 18वं शतक संपत आलं लॅटर पिरियड ऑफ 18th सेंचुरी मध्ये त्या लोकांनी खूप अशा टेक्नॉलॉजी इनोव्हेट केल्या. त्यामधली फर्स्ट टेक्नॉलॉजी होती द प्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ मशीन्स रनिंग ऑन स्टीम. म्हणजे वाफेवर चालणाऱ्या काही मशिनी त्या लोकांनी अस्तित्वात आणल्या, इनोव्हेट केल्या. The cottage industries were replaced by big factories. बघा घरगुती जे छोटे छोटे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्यांची जागा आता मोठमोठ्या कारखान्यांनी घेतली होती. तिथे मोठमोठे बिग फॅक्टरीज उभ्या केल्या गेल्या होत्या. मशीन्स केम टू बी युज्ड इन्स्टेड ऑफ हँडलूम्स. हातमाग यंत्र म्हणजे हाताने कामं करायची लोक तर त्याच्याऐवजी डायरेक्टली मशीन्स आणण्यात आल्या. लोक डायरेक्ट मशीनवर बसू लागली किंवा एखाद्या माणसाचं काम कमी होऊन ते काम मशीन करू लागली. रेल्वे अँड स्टीमर बिकेम द मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आगगाडी आणि आगबोटी यासारखी नवीन वाहतुकीची साधने आली ज्यामुळे ट्रान्सपोर्टेशन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मालाची ने-आण करणे खूप सोपं होऊ लागलं. The age of machines began and that is known as industrial revolution. मग याच वेळी काय झालं एज ऑफ मशीन म्हणजे यंत्रयुगाची सुरुवात झाली. एज ऑफ मशीन सुरू झाली. ओके. मशीन्सचा एरा सुरू झाला. सगळं मोस्टली जी कामं होती जिथे माणसांना स्वतःचा जीव गमवावा लागायचा त्या गोष्टी मशीन्स करू लागल्या म्हणून त्याला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट इज सी Industrial revolution began in England and then spread in other part of West. मग या इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनची सुरुवात कुठे झाली इंग्लंडमध्ये. ओके. जी औद्योगिक क्रांती होती तिची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली आणि हळूहळू थोड्या टप्प्यांनी ती जो वेस्ट पार्ट आहे जो सगळे आपण वेस्टर्न कंट्रीज म्हणतो पाश्चात्य देश म्हणतो त्या पाश्चात्य सगळ्या देशांमध्ये ती पसरू लागली. During this period, England enjoyed industrial prosperity and became to be described as world factory. बघा इंग्लंडमध्ये या सगळ्याचे शोध या मशिनींचा शोध लागला. त्यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिक भरभराट खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि ती एवढी झाली की सगळं जग इंग्लंडला वर्ल्ड फॅक्टरी म्हणजे जगाचा कारखाना म्हणून ओळखू लागले. इंग्लंडचं वर्णन त्यावेळी जगाचा कारखाना वर्ल्ड फॅक्टरी म्हणून होऊ लागलं. Okay, you understood about industrial revolution? Okay, all of you have understood about industrial revolution? Okay.
Okay, what was the main part of industrial revolutions? What was invented? कशामुळे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनला खरोखर चालना मिळाली? कशाचा शोध लागला? येस, machines were invented. That's why there started industrial revolution. Okay. बघा, देन राईज ऑफ कॅपिटॅलिझम म्हणजे भांडवलशाही. कॅपिटॅलिझम भांडवलशाही कशी उदयाला आली ते बघूया आपण. विथ द डिस्कवरी ऑफ न्यू सी रूट्स began a new era of trade between Europe and Asia. बघा, आपण पाहिलं की नेपोलियनने काय केलं, नेपोलियनने जो प्रदेश जिंकून घेतला ते काय होते, खुशकीचे मार्ग होते व्यापार करण्यासाठी युरोप आणि एशिया मधले, बरोबर. पण त्याने ते बंद करून टाकले. त्यामुळे खूप सारे खलाशी आले, कोलंबस आला, वास्को द गामा आला. ह्यांनी काय केलं, काही नवीन समुद्र मार्गाचा शोध लावला. आणि ह्या समुद्र मार्गाच्या शोधामुळे काय झालं, व्यापारासाठी एक नवीन पर्व सुरू झाला. आणि तो व्यापार कोणामध्ये होता, युरोप अँड एशियामध्ये, म्हणजे युरोप आणि आशियाई देशांमध्ये तो व्यापार होता. ओके. Many traders came forward to trade with eastern countries through the sea route. मग सागरी मार्गाने काय झालं, पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊ लागले. It was not easy to carry out trade single-handedly and hence many traders came together and started trade. मग एकच व्यापारी एकटा येऊन हा व्यापार जहाजातून परदेशी घेऊन जाणं शक्य होतं का? नाही. मग त्यासाठी काय झालं, एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक व्यापारी एकत्र येऊ लागले आणि त्यांनी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला. Thus there was rise of many trading companies. मग त्यामुळेच काय झालं, अनेक व्यापारी कंपन्या सुद्धा उदयाला आल्या. ओके. Trade with Oriental countries was very profitable and responsible for economic prosperity. बघा, जे पूर्वेकडील देश आहेत, ओरिएंटल कंट्रीज म्हणजे पूर्वेकडील देश. ओके. जे पूर्वेकडील देश आहेत त्यांच्यासोबत व्यापार करणे हे खूप प्रॉफिटेबल होतं. प्रॉफिटेबल म्हणजे त्याचा खूप फायदा होता. आणि इट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर इकॉनॉमिक प्रॉस्परिटी ऑल्सो. आणि देशांची आर्थिक भरभराट सुद्धा होत होती पूर्वेकडील देशांशी व्यापार करून. Hence, European rulers started giving military protection and trade concessions to these trading companies. मग म्हणूनच काय झालं, युरोपातील काही राज्यकर्ते होते, यांनी काय केलं, ज्या व्यापारी कंपन्या उभ्या राहिल्या होत्या त्या व्यापारी कंपन्यांना मिलिटरी प्रोटेक्शन म्हणजे लष्करी संरक्षण द्यायला सुरुवात केली. आणि व्यापारात देखील त्यांना सवलती द्यायला सुरुवात केली. काही ट्रेड कन्सेशन सुद्धा त्यांना द्यायला सुरुवात केली. This led to accumulation of wealth in Europe. मग ह्यामुळे काय झालं, जी काही धनराशी होती, जे काही पैसे होते, संपत्ती होती, ती कुठे वाढायला लागली, युरोपातील देशांमध्ये जास्त वाढायला लागली. This property was used in the form of capital for trade and commerce, which led to rise of capitalist economic system in Europe. मग ही त्यांची संपत्ती खूप जमा होऊ लागली. या संपत्तीचा उपयोग ते भांडवलाच्या रूपात व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये करू लागले. म्हणजे व्यापार आणि एका एशियाई व्यापाऱ्याला व्यापार करायचा आहे पण त्याच्याकडे पैसे नाहीयेत. मग हे लोक काय करू लागले, त्याला भांडवल देऊ लागले, त्याला कर्ज देऊ लागले आणि त्या भांडवलावर तो व्यापार करून यांचं कर्ज फेडू लागला. म्हणजे यांना त्या कर्जाच्या व्याजावरून सुद्धा फायदा होत होता. त्यामुळेच युरोपाची इकॉनॉमिक सिस्टीम आहे ती एकदम स्ट्रॉंग झाली. ओके. आणि युरोपीय देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. ओके. समजलंय तुम्हाला राईज ऑफ कॅपिटलिझम? कॅपिटलिझम कसा अस्तित्वात आला युरोपमध्ये? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके. Okay, tell me the industrial revolution began in dash dash. Where the industrial revolution began? इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ची सुरुवात कुठे झाली? आन्सर लिहा चॅट बॉक्स मध्ये.
The industrial revolution took place in dash dash. No, I'm asking about कुठे, where? Yes, England. Okay, you have to give me the place of sorry, name of place. Okay, can you explain the following? Okay, you have to explain the following statement with reason. Your statement is European rulers started giving military protection and trade concessions to the trading companies. Okay, you have to give or explain reason. You have to give an explanatory reason. That is, for your sentence is the European rulers started giving military protection and trade concession to the trading companies. युरोपातील जे रूलर्स होते, राज्यकर्ते होते, त्यांनी ज्या कंपनी होत्या, व्यापारी कंपनी होत्या, त्यांना लष्करी प्रोटेक्शन आणि व्यापारातील सुविधा देण्याची सुरुवात केली. का? Anyone? Yes, Siley, will you? Ma'am, am I audible? Yes. European rulers started giving military protection and trade concession to the trading companies. Answer: with the discovery of new sea route to the east, trade with oriental countries became very profitable. Thus the European trade prospered. Competition for trade became among many European nations. The traders pooled their resources and formed trading companies like the East India Company. As this trade brought economic prosperity, the European rulers started giving military protection and trade concession to these trading companies. Okay, good. ओके, प्रॉफिट त्यांच्याच देशात जात होतं, युरोपियन देशांना प्रॉफिट मिळत होतं, म्हणून त्या लोकांनी या ज्या ट्रेडिंग कंपनीज होत्या त्यांना प्रोटेक्शन द्यायला आणि कन्सेशन द्यायला सुरुवात केली. ओके, कॅन एनीवन टेल मी अबाउट फ्रेंच रिव्होल्यूशन? जर तुम्हाला फ्रेंच रिव्होल्यूशन वर नोट लिहायला सांगितली तर काय लिहिणार तुम्ही? येस, एनीवन? Why only 2-3 students are answering? धीरज, निधी, तुमच्यापैकी कोणी सांगेल का? टेल मी, कॅन यू टेल मी अबाउट फ्रेंच रिव्होल्यूशन? फ्रेंच रिव्होल्यूशन आपण आता पाहिलं, कोणी सांगेल का मला? येस, मानसी, यू कॅन पुट ऑन युअर माइक. Yes, 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 teacher. Yes, tell me about French Revolution. In 1789 AD, the people of France revolted against the uncontrolled and unjust monarchy and feudalism and established a republic. This event is known as French Revolution. Okay, you have to write a short note. Can you tell me some more things about that? How it took place? Yes. The French Revolution gave to the world the three values of liberty, equality, and fraternity. And in the world of history, among the political revolution, the American War and of Independence and French Revolution have a very important place. Okay. So, who will tell me about Industrial Revolution? What is Industrial Revolution and how it took place in England? Okay, it started in England, how it started in England, and what is Industrial Revolution? Yes, Nidhi, you want to answer this? Will you?
Okay, anyone, you have to tell me about Industrial Revolution, how it takes place in England. What is Industrial Revolution and how it took place in England, how it started from England. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन म्हणजे काय आणि त्याची सुरुवात इंग्लंड पासून कशा प्रकारे झाली ते आता आपण पाहिलं. कॅन एनीवन टेल मी हाऊ? प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स येस और नो. येस निधी, माइक चालू कर. Yes, ma'am. येस से. In the later period of 18th century, there were many technologies innovations in Europe. There was production with the help of machine running on steam. The cottage industries were replaced by big factories. Machines came to be used instead of handlooms. Railway Yes, and steamer become the mode of transportation. yes. Age of machines began, and that is known as industrial revolution. Okay. Okay, Industry see, you can put off your mic. See, industrial revolution started in the latter 18th century in England. आणि इंग्लंडमध्ये नंतर कोणकोणत्या गोष्टींचा शोध लागला ते तुम्हाला फक्त मेन्शन करायचं आहे. ओके. Okay. Then how capitalism rised? How capitalism rised in Europe? Can you tell me how capitalism rised in European countries? Yes, anyone? How capitalism rised in? Yes, Rudra. Yes, miss, am I audible? Yes. Yes, miss. With the discovery of new sea routes to the east, European traders started trade. Many traders came together as it was not easy to carry trade single-handedly. This gave rise to many trading companies. Trade with the East was very profitable. It was responsible for economic prosperity of the nation. The European rulers gave military protection and trade concessions to these trading companies. The profit from the trade was further used in the form of capital for trade and commerce. This gave rise to the capitalist economic system in Europe. Okay, very good. Okay, this is how you have to answer. You have to make your own answer by using the sentences from the book. Okay, सगळं बुक तसं तसं वाचून न दाखवता तुम्ही त्याच्यातले सेंटेन्सेस यूज करून बनवायचं आहे. Okay, Siley, you want to answer? You can. Okay, ma'am. Ma'am, I'm also going to say the same, but it is a bit different. Okay, you can. Capitalism. Many trade participated in the competition for trade with Asia after the discovery of the new sea route to the east. As it was not possible to carry out trade single handedly, it was decided by the traders to pool their resources to raise capital for trade. Many trading companies like the East India Company were formed. Trade with the Oriental countries was very profitable and responsible for economic poverty. The ruling powers gave protection and trade concession to the companies. This led to the accumulation of wealth in Europe. This wealth was used as capital for trade and commerce, which gave rise to capitalism Capitalism. in Europe. Yes, very good. Okay, see, so we are going to stop here for today. आज जे टॉपिक शिकलेला आहोत ते सगळ्यांना तुम्हाला समजलेले आहेत. As you all are answering, I think you all understood. Okay, anyone has any doubt? तुम्हाला काही डाऊट आहे जे काही आज आपण शिकलो? Okay, so are you enjoying learning with me?
Are you all enjoying learning with me? Okay, thank you. So I'm going to upload the homework related to this on your Google Classrooms. Okay, please everyone, please post your homework on that. Okay, I have checked Rudra's and Saili's. No, I think Mansi's. Yes, I have checked Mansi's and Rudra's homework. So all other who are left, please upload your homework. Okay, that homework with the new one. I will upload the new homework. आता मी अपलोड करणार आहे गुगल क्लासरूम वर. Okay, Sally, I think the invitations are sent. Just check your Gmail. Okay, just go and check your Gmails. Okay, you have to accept it and join it. Okay, now you all leave. You can leave. Bye bye, everyone. Thank you for patiently listening and answering all of my questions. Bye bye, everyone. Bye, ma'am. Thank you, ma'am. Bye.